जिकडे बघावं तिकडे वडापाव वडापावच दिसतो आहे. तर चला आपणही करून पाहूया वडापाव. तर आम्ही संडे असला की संडेला काहीतरी चमचमीत झणझणीत खाण्याचा बेत असतो. तर आज आम्ही वडापाव केलेला आहे. तर आलू जरा बऱ्यापैकी बॉईल करून घेतले आहे. बेसन आणि आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी बेसन लागणार आहे आणि आतमधली जी फिलिंग असते वड्याची त्यासाठी आपल्याला आलू लागणार आहे. बेसनामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि मीठ, जी वड्याची जो पापुद्रा असतो ना वड्याचा, तर त्या बॅटरमध्ये आपल्याला तिखट आणि हळद आणि मीठ, जास्त असे खूप स्पायसेस टाकण्याची गरज नाही आहे आणि त्यालाच आपल्याला मिक्स करून छानपैकी असं भज्याला ज्याप्रमाणे आपण बॅटर भिजवतो ना त्यानुसारच थोडंसं हलकंसं पातळ असं भिजवायचं आहे. इथे थोड्या प्रमाणात मी तेल टाकलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही मीठ, तिखट हे आवडीनुसार यात टाकू शकता. हे सगळे मसाले आपल्याला कोरडेच पिठामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यामध्ये मावेल इतकं पाणी टाकून छानपैकी 5 मिनिट ते छान असं फेटून घ्यायचं आहे. तर फेटल्याने काय होतं की त्यामध्ये छानपैकी अशी जे आपले वडे असतात ना ते हलके होतात आणि तेल जास्त सोकून घेत नाही. त्यामुळे ते तेलकटसुद्धा होत नाही आणि खायला भारी वाटत नाही. तर इथे आपण तेल गरम केलेलं आहे. तर वडे काढण्याआधी वडापावला जी रिच टेस्ट ज्या इन्ग्रेडियंट्सनी येतं ते म्हणजे जी लाल कलरची जी भुकटी दिसते ना तुम्हाला नेहमी, तर ती आपण इथे तयार करणार आहे. तर त्या पावडरमुळेच या वड्याला खूप जास्त अशी रिच टेस्ट येते. तर त्यासाठी जे आपण बेसन भिजवलं होतं ते या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. वडापावचं जे मेन चविष्ट अशी जी चटणी असते ना सुकी, ती या पद्धतीने तयार करतात आणि त्यामुळेच वड्याला एक छान अशी टेस्ट येते. असं छान याला तळून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मिक्सरमध्ये जरा थंड करून, तुम्ही जर ही गरम गरम जर याची पूड बनवाल ना तर ती खूप अशी चिवट आणि जराशी ओलसर होईल. म्हणून याला जरा थंड होऊ द्यायचं, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं. जर अशी घरी तयार केलेली जी जाडी शेव वगैरे असते किंवा बाजारातली पण टाकू शकता, थोड्या प्रमाणात टाकायची आणि त्यानंतर याची अशी छान अशी पूड तयार करून घ्यायची. आता आपल्याला बनवायचं आहे मेन जी वड्याची जी भाजी असते ना ती बनवायची आहे. तर इथे मी छान पद्धतीने बॉईल केलेल्या आलूला मॅश केलेले आहे. जरासुद्धा यामध्ये गाठी नसाव्या. छान किसणीने याला बटाट्याला छान किसून घ्यायचं आहे आणि याची स्मॅश अशी छान करून घ्यायची आहे. त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि ही भाजी तयार करत असताना ना यामध्ये तेल जरा बेतानेच टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये हळद, तिखट, धण्याची पूड हे मिक्स करायचं आहे आणि मेन म्हणजे कोथिंबीरसुद्धा. याला 10-15 मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर असे छान वडे तयार करायचे आहे बॅटरमध्ये. वडापावमध्ये जरा जाडसर असा पापुद्रा राहिला ना की ते खायला छान टेस्ट वाटत नाही. म्हणून पातळसर पापुद्रा येईल याचीच काळजी घ्यायची वडे तयार करताना. ते टेस्टी लागतात आणि असं चिवट पण वाटत नाही खाताना. असं सुंदरसे असे छान छोटे छोटे वडे तयार करून आपल्याला
या पद्धतीने वडे तयार करायचे आहे. तर इथे मी हात न भरवता वडे तसे तयार करायचे हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने वडे तयार करता ते मला कमेंट करून सांगा. चम्मचने या पद्धतीने जर आपण वडे टाकले ना तर बोटांचे ठसे त्यामध्ये उमटत नाही आणि छान असा गोल शेपसुद्धा येतो. एकसारखं सुंदर दिसतं ते. कमी आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर हे वडे छान असे तळून घ्यायचे आहे आपल्याला, ब्राऊन कलरचे होईस्तोवर. आता वडे तयार झाले. आता आपल्याला याला वडापाव कसा तयार करायचा हे इथे दाखवण्याचा मी प्रयत्न करते आहे. लादी पाव घ्यायची आणि त्याला छान असं काप करायचं. त्यानंतर 2 भाग झाल्यानंतर त्याला हिरवी चटणी लावायची, गोड चटणी लावायची, हिरवी चटणी लावायची आणि ही हिरवी चटणी कशी तयार करायची तर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याची पानं याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि ही चटणी तुम्ही सँडविचला सुद्धा यूज करू शकता. दाटसर चटणी थोडी होण्यासाठी यामध्ये डाळवासुद्धा टाकायचा. तर मिरची कमी जास्त तुम्ही टाकू शकता या चटणीमध्ये. ही चटणी तुम्ही 2-3 प्रकारच्या पदार्थामध्ये सुद्धा यूज करू शकता, ज्याप्रमाणे सँडविचेस आहे. यामध्ये आपल्याला ही जी आपण सुकी चटणी तयार केली आहे तर ती टाकायची आहे. त्यानंतर इथे वडे टाकायचे आहे. तर हा झाला वडापाव तयार. माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. परत भेटूया अशा छानशा एखाद्या रेसिपीसोबत.